चिंचोली एमआयडीसीतील खून प्रकरणी 2 आरोपींचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने मंजूर केला। घटना पूर्वनियोजित नाही, क्षणार्धात घडलेली आहे असे मत व्यक्त करून चिंचोली एमआयडीसी मध्ये घडलेल्या खुनाच्या प्रकरणात आरोपींचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने मंजूर केला। या प्रकरणाची हकीकत अशी की आरोपी हे चिंचोली एमआयडीसी येथील एका कारखान्यात कामाला होते। पाण्याच्या हौदाजवळ आंघोळ करण्याच्या किरकोळ कारणावरून आरोपी पंकज सिंग आणि मयत गुलशन कुमार यांच्यामध्ये भांडण झालं। या भांडणात आरोपी पंकज सिंग आणि बलराम पंडित यांनी लाकडाने गुलशन कुमार यांच्या डोक्यात मारहाण करून त्यांचा खून केला। या आरोपावरून पोलिसांनी आरोपींना अटक करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केलं होतं। यातील आरोपी पंकज सिंग आणि बलराम पंडित यांचा जामीन अर्ज सोलापूर सत्र न्यायालयाने फेटाळून लावला होता। त्यानंतर दोन्ही आरोपींनी कोल्हापूर उच्च न्यायालयात धाव घेत ॲडव्होकेट जयदीप माने यांच्यामार्फत जामीन अर्ज दाखल केला होता। सदर जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सचिन देशमुख यांच्या समोर झाली। उच्च न्यायालयात जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी आरोपीचे वकील ॲडव्होकेट जयदीप माने यांनी आपल्या युक्तिवादामध्ये घटना पूर्वनियोजित नाही, क्षणार्धात घडलेली आहे, केसचा तपास पूर्ण झाला आहे असा युक्तिवाद केला। दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायमूर्तींनी आरोपी पंकज सिंग आणि बलराम पंडित यांची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले। या प्रकरणी आरोपींतर्फे ॲडव्होकेट जयदीप माने यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट ए.एस. साळगावकर यांनी काम पाहिलं। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।